आज आपण पाहणार आहोत आरोग्य संपदामध्ये हर्ष नित्य चॅनलवर ज्यूस कसे बनवावे। पांढऱ्या पेठ्याचे ज्यूस आरोग्यासाठी खूप लाभदायक असते, हे आपण आज पाहणार आहोत। तर सर्वप्रथम यासाठी एक पांढरा पेठा म्हणजेच पांढरा भोपळा घ्यायचा आहे। त्यासाठी आवळा आणि तुळशीची पाने लागतील। हा भोपळा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आणि आवळा सुद्धा एक घ्यायचा आहे आणि ह्याचे सुद्धा छानपैकी बारीक बारीक आपण काप करून घेणार आहोत आणि हे तयार झालेले काप आपण बाजूला ठेवूया। त्यानंतर यामध्ये तुळशीची पाने टाकायची आहेत, भोपळा, आवळा आणि काही तुळशीची पाने। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहोत आणि यामध्ये 1 ग्लास पाणी टाकणार आहोत। मिक्सर मध्ये हे फिरवून घेऊया। आता हे मिश्रण गाळणीने गाळून घ्यायचे आहे। गाळल्यानंतर आपल्याला पांढऱ्या पेठ्याचे ज्यूस तयार झाले आणि हा 1 ग्लास ज्यूस। त्यानंतर दुसरा ग्लास पण आपण भरून ज्यूस काढणार आहोत। हे पिण्यासाठी आता रेडी आहे। दुसरा ग्लास मध्ये आपण ज्यूस करूया। हे ज्यूस एकदम आरोग्यासाठी खूप सुंदर असं तयार झालेलं आहे बघा, रेडी। यामध्ये आपण 2 तुळशीची पाने टाकूया। बघा किती मस्त आणि सुंदर असं कलर पण आलेला आहे याला आणि हे ज्यूस आता आपल्यासाठी प्यायचे आहे। आणि अत्यंत महत्त्वाची टीप म्हणजे आजारी व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे ज्यूस घ्यावे। बाकी सर्वांसाठी हे ज्यूस लाभदायक आहे।